हॅलो माय डिअर एनर्जेटिक अँड हार्डवर्किंग स्टुडंट्स. मस्त तुमचा अभ्यास चालू असेल अपेक्षा करतो आणि लगेच आपल्या आजच्या भागाला आपण सुरुवात करू. पहा, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री नावाच्या आपल्या या टॉपिकमध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन अंतर्गत 5 वेगळे वेगळे सिद्धांत शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि या 5 सिद्धांताच्या शृंखलेमध्ये आज आपण अतिशय क्रांतिकारक अशा स्वरूपाचा सिद्धांत पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे अवोगॅड्रोज लॉ. मी पुढवर तिकडे लिहिलंय. या अवोगॅड्रोज लॉ ला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं पुस्तकाच्या बाहेर जावं लागेल, कारण नव्या पुस्तकामध्ये मर्यादित स्वरूपात हा लॉ समजावून सांगण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. परंतु हरकत नाही, आपण इकडे व्यवस्थित त्याला स्टडी करणार आहोत. चला तर मग पहा, 1808 मध्ये गे लुसॅक लॉ अस्तित्वात आला आणि अगदी त्याच वर्षी डाल्टन यांची ॲटॉमिक थिअरी सुद्धा अस्तित्वात आली. बरोबर 3 वर्षांनी म्हणजे 1811 मध्ये बरं का, त्या ठिकाणी अवोगॅड्रो यांनी गे लुसॅक लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस आणि डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी एकत्र केली, कंबाईन केली. कशासाठी? अवोगॅड्रोचा लॉ प्रपोज करण्यासाठी. आणि मग काय सांगितलं की इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. म्हणजे स्टेटमेंट तर मी सांगून मोकळा झालो, पण आपल्याला काही कळालं नाही. मग त्याच्यासाठी आता थोडंसं व्यवस्थित जाण्याचा प्रयत्न करू. पहा, या 2 सिद्धांताला जेव्हा कंबाईन करण्यात आलं, त्यांच्यापैकी एक जी डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी होती, डाल्टन यांचे मत थोडेसे वेगळे होते. म्हणजे कसे? त्यांचं एक कन्फर्म मत होतं की एकाच जातीच्या मूलद्रव्यापासून जे तयार झालेले अणू असतात किंवा एकाच जातीच्या मूलद्रव्याचे जे अणू असतात, आयटम्स ऑफ सेम एलिमेंट नेवर कंबाईन टू फॉर्म द मॉलिक्यूल. मी परत एकदा सांगतो, है ना, सेम एलिमेंटचे आयटम्स बरं का कधीच एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार करत नाहीत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की नेहमीच कंपाऊंडची निर्मिती, है ना, आयटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट पासून होत असते. म्हणजे डिफरंट एलिमेंटचे डिफरंट आयटम्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा कंपाऊंड तयार होतो. बट आयटम्स ऑफ सेम एलिमेंट डज नॉट कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल. पण अवोगॅड्रो यांचं मत थोडंसं वेगळं होतं. त्यांचं असं मत होतं की आपल्याकडे जेवढे एलिमेंट्स आहेत त्यापैकी बरेचसे एलिमेंट्सचे गॅसेस आहेत, जसं की डायनायट्रोजन, डायऑक्सिजन, क्लोरीन, बरं का, कितीतरी नाव घ्यायचे. मग नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, बरं का. मग या ठिकाणी कुठेतरी आपल्या असं लक्षात येईल की ही जी गॅसेस आहेत दीज आर एलिमेंट्स, बरं का, अँड एक्झिस्ट इन गॅसियस स्टेट. परंतु त्या काळातल्या लोकांना हे पचवून घेणं थोडंसं अवघड झालं की कुठलाही प्युअर एलिमेंट, बरं का, हा डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये अस्तित्वात येऊ शकतो का. आणि थोडंसं वादावादीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि अवोगॅड्रो यांनी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता, कारण त्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे मॉलिक्यूलची जी संकल्पना आहे, जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, ती अवोगॅड्रो यांनीच जगाच्या समोर आणली. त्यांचं असं मत होतं की हे जे काही गॅसेस आहेत, जे गॅसेस एलिमेंट्स आहेत, दे एक्झिस्ट इन डायटॉमिक मॉलिक्यूल, म्हणजे N2, O2 वगैरे वगैरे. आणि ह्या गोष्टीलाच विचारामध्ये घेऊन अवोगॅड्रो यांनी फ्रेंच जर्नलमध्ये त्यांचा हा सिद्धांत त्या काळामध्ये हे जे हायपोथेसिस होतं प्रसिद्ध केलं. पण जगाने तत्कालीन परिस्थितीमधल्या 1811 या काळातल्या नाकारलं साफ. मी पहा, आणि बरोबर 50 वर्षानंतर अवोगॅड्रो यांनी सांगितलेलं सत्य सगळ्या जगाने मान्य केलं. म्हणजे नेमकं काय झालं? 1869 मध्ये स्टॅनिस्लॉव कॅनिसारोव, अतिशय बुद्धिमान वैज्ञानिक त्या काळातले, त्यांना अवोगॅड्रो यांच्या सिद्धांताचं महत्त्व लक्षात आलं आणि जर्मनी मध्ये भरलेल्या एका इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये त्यांनी गणितीय सिद्धांतानुसार अवोगॅड्रो यांचा लॉ किती महत्त्वपूर्ण आहे, जो 50 वर्षापूर्वी मांडला गेला, समजावून सांगण्याचं काम केलं. आणि तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या, क्लॅपिंग केली तिकडे. आणि मॅथमॅटिकली सुद्धा स्टॅनिस्लॉव कॅनिसारोव यांनी अवोगॅड्रोचा लॉ सांगण्याचा प्रयत्न केला. किंवा सेम टेम्परेचर आणि प्रेशरला, बरं का, कुठल्याही गॅसचा आकारमान हे नंबर ऑफ मॉलिक्युल्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. मी बोर्डवर लिहिलंय, आपण थोड्या वेळानंतर समोर जाणारच आहोत, बरं का. मग एकूण एक एवढ्या घडामोडी या सिद्धांताला घेऊन घडल्या असतील
तर अवोगॅड्रो यांचं त्यांच्या सिद्धांतामध्ये नेमकं म्हणणं काय आहे, किंवा इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स है ना इक्वल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. पहा इथे बोर्डवर लिहिलं इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. आणि मॅथमॅटिकली जे आता सांगितलं ते पण इथे लिहिलं की हा सिद्धांत मॅथमॅटिकली आपल्याला कसं सांगता येतो की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्टेटमेंटच्या आहेत अजूनही आपल्या लक्षात आल्या नाहीत. हळूहळू आपल्याला त्याला समजून घ्यायचं. जेव्हा सगळ्यात शेवटी आपण जाऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आता आपण जे बोललोय नवगडा तिकडे होणारच आहे आणि आपल्याला कळणारच आहे की अवोगॅड्रो यांचा लॉ नेमका आहे काय. पहा काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण समोर जाऊया. ठीक आहे. पहा इथे 2 मोल हायड्रोजनचा गॅस, व्यवस्थित बोर्डकडे लक्ष द्यावा का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जेव्हा 1 मोल ऑक्सिजनच्या गॅस सोबत कंबाईन होतोय तेव्हा त्याच्या माध्यमातून 2 मोल है ना वॉटर व्हेपर तयार झालेलं आपल्याला इकडे दिसत आहे. म्हणजे गे लुसॅक यांच्या है ना चष्म्यातून आपण जर पाहिलं तर आपल्याला असं कळेल की 2 मोल हायड्रोजनचा गॅस रिएक्ट होतो म्हणजे 2 मोल मॉलिक्युल्स 2 मोल मॉलिक्युल्स 2n मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन है ना कंबाईन्स विथ 1 मोल म्हणजे इथे n मोल लिहिलं है ना 1 मोल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल टू प्रोड्यूस 2n मॉलिक्युल्स ऑफ बरं का वॉटर व्हेपर. आणि नेमकं इथे आपल्याला अवोगॅड्रो यांचा लॉ तिकडे लावता येईल. त्यांनी सांगितलं की बाबा जर 2n है ना मॉलिक्युल्स म्हणजे 2n मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस हा n मोल्स ऑफ ऑक्सिजन गॅस सोबत कंबाईन होत असेल आणि त्याच्या माध्यमातून 2n मोल्स त्या ठिकाणी वॉटर व्हेपर तयार होत असेल तर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये असं सांगितलं की एकाच वेळेला त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये है ना 2 मॉलिक्युल्स हायड्रोजनचे का व्यवस्थित आहे का बरं का अजिबात गोंधळून जायचं नाही. 2 मॉलिक्युल्स म्हणजे एकाच वेळेला हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स ऑक्सिजनच्या एका मॉलिक्युल सोबत कंबाईन होऊन एक म्हणजेच 2 मॉलिक्युल्स जे आहेत वॉटर व्हेपरचे तिकडे तयार होत असतात. पहा अजून गोंधळून जायचं नाही. आपल्याला खूप व्यवस्थित हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे ना. म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल कसा तयार होतो. जसं इथं पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल तयार झाला. पॉली मीन्स मेनी ॲटम्स असलेला डिफरंट ॲटम्स असलेला मॉलिक्यूल तयार झाला तिकडे. ठीक आहे. मग कुठेतरी इथे मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय की जर आपण मॅथमॅटिकली अवोगॅड्रोचा लॉ समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं कळेल की व्हॉल्यूम ऑफ गॅस पहा बोर्डकडे V व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. पण कधी जर टेम्परेचर आणि प्रेशर हे कॉन्स्टंट असेल तरच मी परत एकदा सांगतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर ऑलवेज व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे त्यालाच आपण असं लिहिलं पहा V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. किंवा याला जर सोडून पुढे गेला V इज इक्वल टू K है ना मल्टिप्लाइड बाय स्मॉल n है ना तर आपल्याला त्याचाच कसा फॉर्म पाहायला मिळतो V डिवायडेड बाय n इज इक्वल टू कॉन्स्टंट K. आता मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी आहात नसेल तरी तुमच्या लक्षात आलं असेल मी हाच फॉर्म्युला है ना कशा पद्धतीने इकडे इंडिकेट केलाय. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला जे स्मॉल n दिसतंय ते लिहिलं वेअर स्मॉल n इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स ही काय संकल्पना आहे अवोगॅड्रो यांची देण्यापुढे आपल्याला ते कळणारच आहे. पण या ठिकाणी जे स्मॉल n आलेलं आहे ते नंबर ऑफ मोल्स सांगण्याचे काम करत असते. आणि जर आपल्याला कुठल्याही कंपाऊंडचे नंबर ऑफ मोल्स माहिती करून घ्यायचे असतील है ना तर त्याचा फॉर्म्युला आहे इथे खाली लिहिला आहे की स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ गॅस डिवायडेड बाय मोलार मास ऑफ गॅस. म्हणजे कुठल्याही गॅसच्या मासला त्याच गॅसच्या मोलार मासने डिवाइड केलं असता मिळणारं उत्तर हे त्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्मॉल n ची किंमत सांगत असते. ठीक आहे. आता थोडंसं पुढे चला. स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला आपण जर ठरवलं की जो आपल्याकडे आयडियल गॅस आहे त्या आयडियल गॅसचं व्हॉल्यूम पर मोल आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे कसं मी जे बोललो ना तिकडे लिहिलं पहा STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर वी कॅल्क्युलेट व्हॉल्यूम पर मोल. हे पहा व्हॉल्यूम पर म्हणजे भागिले मोल है ना ऑफ ॲन आयडियल गॅस. मग
आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? जनरल आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलात. PV इज इक्वल टू nRT. जर n लेफ्ट साईडला आणि V राईट साईडला आणला तर V पर n म्हणजे व्हॉल्यूम पर, कारण आपण त्याला मोल इज इक्वल टू RT डिवायडेड बाय P असं होईल. मग कुठेतरी आता या ठिकाणी R हा कॉन्स्टंट आहे, T ची किंमत सुद्धा टेम्परेचरची कॉन्स्टंट आहे, प्रेशरची पण कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे. मग समजा आपण हे जो गॅस कॉन्स्टंट आहे R, कॅपिटल T टेम्परेचर आणि प्रेशर P यांच्या किमती या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या तर व्हॉल्यूम पर मोल आपल्याला तिकडे मिळते. मला व्यवस्थित आहे का बरं का? शेवटपर्यंत आपल्याला जायचं हा सिद्धांत परत एकदा नव्यानं समजून घेण्याच्या करिता. मग पहा, गॅस कॉन्स्टंट R ची व्हॅल्यू किती आहे? 0.08205 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. टेम्परेचर ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे किती आहे? 273.15 केल्विन. आणि प्रेशर आपण इथे ठेवलेलं आहे 1 ऍटमॉस्फिअर. मग या फॉर्म्युल्यामध्ये हे पहा, V पर मोल म्हणजेच V डिवायडेड बाय n इज इक्वल टू RT. R आणि T ची व्हॅल्यू आपण इकडे ठेवली, तुम्हाला दिसत असेल बोर्डवर, डिवायडेड बाय P. P ची पण आपण व्हॅल्यू इकडे ठेवली. आता थोडंसं बोर्डकडे लक्ष द्या. सुरुवातीला आपण या ठिकाणी काय करूया? युनिट सेट करण्याचा प्रयत्न करू. बघा इकडे काय आपल्याला कॅन्सल करता येईल रे? समजा आपण जर पाहिलं तर ऍटमॉस्फिअर पर ऍटमॉस्फिअर कॅन्सल होईल. व्यवस्थित लक्ष द्या. केल्विन पर केल्विन कॅन्सल होईल. म्हणजे इथं उरलंय काय? लिटर पर मोल. म्हणजेच या ठिकाणी व्हॉल्यूम जे आपल्याला लिटर मध्ये सांगण्यात आले है ना, व्हॉल्यूम है ना, लिटर पर, हे पहा हे पर है ना, मोल इथे आपल्याला युनिट सेट झालेलं पाहायला मिळेल. मग जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 22.414 लिटर पर मोल. म्हणजेच कुठलाही गॅस असू द्या विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका, जर त्या गॅसची क्वांटिटी आपण 1 मोल घेतली, 1 मोल इकडे पहा, 1 मोल म्हणजे किती मॉलिक्युल्स असतील गॅस मॉलिक्युल्स 1 मोल क्वांटिटी मध्ये? तुम्हाला माहिती आहे 6.022 इंटू 10 टू द पॉवर प्लस 23 गॅस मॉलिक्युल्स तिकडे प्रेझेंट असतील. म्हणजे जगातल्या कोणत्याही गॅस मॉलिक्युलची क्वांटिटी जर आपण 1 मोल घेतली तर त्याचं आकारमान 22.414 लिटरच असतंय. मी परत एकदा सांगतो, एनी गॅस इफ यू आर कन्सिडरिंग है ना ॲज 1 मोल, जर तुम्ही त्या कुठल्याही गॅसची क्वांटिटी 1 मोल घेतली तर त्या 1 मोल गॅसमध्ये प्रेझेंट असलेले गॅस मॉलिक्युल्स हे 22.414 लिटर इतकंच आकारमान व्यापतात. लक्षात घ्या मी काय म्हणतो. म्हणजे आता मला सांगा, हे उदाहरण तुम्ही इकडे पाहिलं, या ठिकाणी हायड्रोजनचा गॅस किती मोल आहे? 2 मोल आहे. म्हणजे 2 व्हॉल्यूम आहे, बरोबर. मग 2 मोल म्हणजे याला मल्टिप्लाइड बाय 2 करा, मग आकारमान त्याच्या 2 पटीनंच तिकडे वाढेल है ना. इथं 1 मोल गॅस ऑक्सिजनचा घेतला म्हणजे त्या 1 मोल गॅस मध्ये ऑक्सिजनचे इतके मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. म्हणजे जगातला कोणताही गॅस असू द्या, जर त्याची क्वांटिटी 1 मोल आपण घेतली, 1 मोल, तर त्या 1 मोल गॅसमध्ये प्रेझेंट असलेले गॅस मॉलिक्युल्स 22.414 लिटर इतका आकारमान व्यापतात. आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळालं असेल. म्हणजे जर गॅस 1 मोल घेतला तर व्यापल्या जाणार आकारमान 22.414. गॅस 2 मोल घेतला तर मल्टिप्लाइड बाय 2 है ना. गॅस 3 मोल घेतला तर व्यापल्या जाणार आकारमान 22.414 ला मल्टिप्लाय करा 3च्या पटीमध्ये है ना. म्हणजे थोडक्यात इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. म्हणजे जगातला कोणताही गॅस घ्या, 1 मोल घेतला, गॅस मॉलिक्युलची संख्या इतकीच 6.022 इंटू 10 टू द पॉवर प्लस 23. त्यात बदल होणारच नाही. इक्वल व्हॉल्यूम्स म्हणजे 1 मोल घेतला तुम्ही कुठलाही गॅस, 1 मोल गॅसमध्ये प्रेझेंट असलेले गॅस मॉलिक्युल्स इतकेच असणार बरं का. पण तिथे टेम्परेचर आणि प्रेशर त्याचं कॉन्स्टंट असायला पाहिजे बरं का. आणि हाच अवॉगाड्रोचा सिद्धांत आहे. आय होप तुमच्या लक्षात आला असेल. चला लिहायला वेळ देतो, तुम्हाला माहिती आहे, लिहून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्याचं लिखाण काम ग्रुपवर मला चेक करण्यासाठी टाकायचं आहे. चला ऑल द बेस्ट, भेटू पुढच्या.